नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आहे कलर्स मराठी वाहिनीवरील मोहिनी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे स्वतः मोहिनी. कशी आहेस? मी मस्त. खूप छान दिसतेस तू. थँक्यू. तुझे कर्ली हेअर्स, तुला स्वतःला तुझा हा लुक तुला पहिल्यांदा दाखवला तेव्हा किती आवडलेला ग? मला आवडलं होतं. माझे ओरिजिनलच आहेत कर्ल्स, पण हे अशा प्रकारे सगळं जुळून आलं तर मला प्रचंड आवडलं. गोड दिसतीये मोहिनी असं वाटतंय लुक. म्हणजे रोज हे ज्वेलरी असतातच तुझे नेहमी? हा, तसं मी कॉस्ट्युम वाईज थोडं थोडं चेंज करतो, इयरिंग्स किंवा वॉच असं, पण असतात मोस्टली. पण जर मोहिनीचा लुक बघितला तर थोडे थोडेसे काळे डाग दिसतील तुम्हाला तिच्या शर्टवर. पण मालिकेचा एक ट्रॅक आहे तो आपण तिच्याचकडून जाणून घेऊया. कदाचित मी ते आता रिव्हील नाही करू शकणार, पण येत्या काही एपिसोड्स मध्ये तुम्हाला फाईट सिक्वेन्स बघायला मिळणार आहेत आणि त्याचीच कंटिन्युटी आहे. तर मी ते जास्त रिव्हील नाही करत. आता तुम्हीच बघा, तुम्हाला मज्जा येईल ते बघायला. पण आता प्रोमो मध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे की मोहिनी आणि प्रतापराव आता समोरासमोर येणार आहे. सो हे सगळं शूट दरम्यान तुला किती मजा येते? खूप मजा येते आणि प्रतापरावांची पर्सनॅलिटी एक वेगळीच आहे आणि खरंच त्यांना बघून थोडी भीती वाटते. आणि पण हा मोहिनीचा भूतकाळ आहे, खूप खूप रहस्य आहेत काय झालंय. कारण आपण थोडे फ्लॅश मध्ये बघतोय की शालिनी घाबरतीये, काहीतरी आहे, मोहिनीच्या जीवाला धोका आहे प्रतापरावांपासून. तर मग ते सगळं आपल्याला कळणार आहे हळूहळू की काय नक्की काय रहस्य आहे प्रतापरावांच्या मागचं. तर ते हळूहळू आता कळणार आहे एपिसोड्स मध्ये. मस्त. आणि तुझी पहिलीच मालिका आहे ही. आणि त्याच्या पण मालिकेमध्ये तू बस चालवतीयस, तुझे स्टंटचे काही सीन आम्ही बघतोय. सो हे सगळं करताना एक आणि त्यातही पहिलीच मालिका, तुला स्वतःला हा अनुभव घेताना किती जास्त मजा येते? मला वाटतं अनघा म्हणून जे मी इतक्या वर्षात केलं नाही ते मी या 2 महिने झाले शूटिंग सुरू होऊन ते मोहिनी म्हणून मी सगळं केलंय. म्हणजे जसं बस चालवणं, फाईट सिक्वेन्स. कारण मी अनघा म्हणून अजूनपर्यंत कोणाला मारलेलं नाहीये, जे मी सगळ्यांना मारतीये मोहिनी बनून. मेकअप करते आर्टिस्टचे, टचअपसाठी उभं राहतीये. तर ह्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत माझ्यासाठी आणि एक ऑलराऊंडर कॅरेक्टर करायला मिळणं आणि एका कलाकाराचं कॅरेक्टर करायला मिळणं, मला वाटतं हे खूप नशीब लागतं यासाठी. आणि जे मला पहिल्याच सिरियलमध्ये करायला मिळतंय आणि मी स्वतःला फार लकी समजते. येस, कारण आपण बाकी मालिकेच्या जर सिरियलच्या हिरोईन बघितल्या तर त्यांचे सुरुवातीचे आपण नॉर्मल असे हे बघतो, पण तुझ्या वाटेला असंच काहीतरी एकदम स्टंट वगैरे आम्ही बघतोय. सो तुला मजा येते हे एकंदरीत कळलंच आहे. पण बाकी जी स्टारकास्ट आहे, कलाकार आहेत ते दिग्गज, पण तुझा त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे आणि ते तुला सेटवर किती जास्त सांभाळून घेत आहेत? सगळेच दिग्गज कलाकार आहेत, खूप काम केलेले, खूप अनुभवी आहेत आणि उत्तम अभिनय करणारे कलाकार आहेत सगळे. आणि मला थोडंसं दडपण होतं सुरुवातीला की बापरे ह्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायचे, आपलं काही चुकलं तर. पण सगळ्यांनी मला खूप सहज सांभाळून घेतलं. मी नेहमी म्हणते की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मला त्यांच्याकडून शिकायला मिळतं. काही काही वेळेला ते मला सांगतात स्वतःहून की अनघा असं ट्राय करून बघ ना, किंवा ते सांगतात की आमची ही प्रोसेस आहे, आम्ही तेव्हा हे केलं होतं, तर तू तुझी एक प्रोसेस बनव. ते कधी जबरदस्ती नाही करत कारण तू हेच कर, तू असंच करून बघ, असं नाही करत. की तुझी एक प्रोसेस बनव, तू नवीन आहेस तर तुला मजा येईल. तर अशा पद्धतीने समजवतात, सांभाळून घेतात. काही मी निरीक्षणातून त्यांच्याकडून शिकते की अच्छा हे असं करतात तर आपण असं ट्राय करून बघू. तर असं सगळ्या बाजूने मी शिकतेय सध्या, माझी ती एक प्रोसेस सुरू आहे. पण सगळेच खूप सांभाळून घेतात मला आणि मी शेंडेफळ आहे सध्या सेटवरती आणि मोहिनी म्हणून पण घरातली मी शेंडेफळच आहे. तर ओव्हरऑल माझे लाड पण होतात. वा, जेव्हा पहिल्यांदा तुला विचारलेलं या रोलसाठी तेव्हा तुझी अशी क्विक रिॲक्शन काय होती? तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती? जेव्हा विचारलं होतं मग ऑडिशन झाली होती माझी आणि ऑडिशन नंतर मला वाटतं 3-4 दिवसातच मला कन्फर्मेशन आलं होतं चॅनलकडून की तू करतीयस मोहिनी म्हणून. तेव्हा मी खूप खुश होते कारण मी सगळी स्टोरी ऐकली होती, म्हणजे सांगितलं होतं मला त्यांनी. आणि म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे बाकीच्या सिरियल्स जे आपण ऐकतो ते काहीतरी कॉमन असतं, पण हे काहीतरी वेगळं आहे आणि हे करायला मला मिळतंय म्हणून प्रचंड खुश होते, घरचे खुश होते. आणि येस, आता हा प्रवास सुरू झालाय फायनली. मस्त. आपण एक छोटस रॅपिड फायर घेऊया. अनघाचं टोपण नाव काय आहे? अनु. उन्हाळ्यात कोणती गोष्ट करायला जास्त आवडते? आंबे खायला आवडतात मला. बरं, तुला जेवण वगैरे बनवता येतं आणि तू बनवलेली एखादी पहिली डिश? मला फार जेवण नाही बनवता येत. मोहिनीला खूप येतं, मोहिनी मोदक बनवते, अळवड्या बनवतात. मला खूप नाही येत, थोड्या म्हणजे नॉनव्हेज जास्त मी बनवते. तर मला आवडलेली म्हणजे चिकन मी खूप चांगलं बनवते. सो येस, चिकन. अनघाला कोणत्या गोष्टींवर खर्च करायला जास्त आवडतं? मी 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 फायनान्शियल अनालिस्ट होते, सो मी खूप कमी खर्च करते, पण तरी कपड्यांवरती खर्च करायला मला आवडतो. अनघाचा छंद काय आहे? मी डान्सर आहे आणि
मला डान्स करायला प्रचंड आवडतो. माझा तो छंद आहे आणि प्रेम सुद्धा माझा डान्सच आहे. मराठीतली आवडती जुनी अभिनेत्री? मराठीतली रंजना मॅम माझ्या आवडत्या आहेत आणि माधुरी दीक्षित ऑल टाइम फेवरेट. वा. अनघाचं हिडन टॅलेंट काय आहे? हिडन टॅलेंट मला कविता लिहायला आवडतात, पण ते हिडनच असू दे. ते आणायचं नाही मला सगळ्यांसमोर. सोलो ट्रिपला जायला आवडतं का? आणि जरी जायचं असेल तर कुठे जाशील? मला नाही आवडणार सोलो ट्रिपला जायला, कारण मला खूप बोलायला लागतं आणि नाही म्हणजे मी जास्त लांब सोलो ट्रिपला तरी नाही जाऊ शकत, सो नाही आवडणार मला. कोण असा अभिनेता आहे किंवा अभिनेत्री ज्याच्या सोबत तुला एकदा तरी काम करायचंय, स्क्रीन शेअर करायची? ललित प्रभाकर. वा. आणि अभिनेत्री? अभिनेत्री म्हणजे मी मराठी मधूनच सांगायचं झालं तर प्रिया बापट. वा, मस्त. छान वाटलंय तुझ्याशी बोलून. मोहिनी, जाता जाता प्रेक्षकांना आपल्या काय सांगशील? प्रेक्षकांना हेच सांगेन की मोहिनी मालिका बघा, बाकीच्या मालिकांपेक्षा वेगळी आहे आणि नक्कीच तुम्हाला मजा येईल. कारण आम्हाला करताना सीन्स करताना मजा येते, एक बॉन्डिंग जाणवतं, एक कलाकारांसोबतचं वेगवेगळे सीन आणि शूट मधलं शूट कळेल तुम्हाला की कसं शूट करतो, कसं शूट होतं. तर ही पण एक वेगळीच मजा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर नक्की बघा मोहिनी, प्रेमाची फिल्मी कहाणी 7:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. थँक्यू मोहिनी, खूप छान वाटलंय तुझ्याशी बोलून आणि या मालिकेच्या नवीन नवीन ट्रॅकसाठी तुला खूप खूप ऑल द बेस्ट.